नमस्कारम. सद्गुरू. सद्गुरू, तुम्ही म्हणालात की महाशिवरात्रीला पाठीचा कणा ताठ ठेवणं महत्त्वाचं आहे. पण मला हे कोणत्याही शास्त्रात किंवा ग्रंथात आढळलं नाही. मग हे नक्की आलं कुठून? अरे, माझ्या पाठीच्या कण्यातून. वा. तुम्ही किती ग्रंथ वाचले आहेत मला माहीत नाही, पण फक्त तुमच्या माहितीसाठी या संस्कृतीमध्ये, या सभ्यतेमध्ये शेकडो पवित्र ग्रंथ आहेत. शेकडो का, हजारो आहेत. त्यातील हजारो जाळले गेले, तरीही अजून हजारो शिल्लक आहेत. मला माहीत नाही तुम्ही कोणता वाचलाय. अशा काही संस्कृती आहेत जिथे त्यांच्याकडे फक्त एकच पुस्तक आहे आणि ते त्यानुसारच चालतात. पण इथे हजारो असल्यामुळे कुणीच सगळं काही वाचलेलं नाही. पण मी एक पुस्तक वाचलंय ज्यात शब्द नाही आहेत, जे माझ्या आत आहे. आणि यामुळेच केवळ सुशिक्षित होण्याऐवजी मी आत्मज्ञानी होणं पसंत केलं. पण तुम्हाला काय व्हायचंय हा अर्थातच तुमचा निर्णय आहे. पण पुस्तकांमध्ये काहीही लिहिलेलं असो, या विश्वात असं कोणतंही पुस्तक नाही ज्यात सगळं काही सामावलेलं आहे. ते शक्यच नाही. पण तिथे काहीही लिहिलेलं असो, प्रत्येक व्यक्ती ते कसं समजून घेते आणि त्यातून त्यांना काय अर्थ मिळतो हे खूप वेगळं असतं. आशा करतो की तुमची हरकत नसेल. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो. एक छोटी गोष्ट सांगू का? आता मी विचारतोय कारण तुमच्यापैकी अनेक लहान मुलं, जर मी म्हणालो एकदा असं झालं तर तुम्हाला वाटेल झोपायची वेळ झाली. आज झोपायची वेळ नाहीये, समजलं ना? टेनेसीमध्ये एक लहान मुलगा होता जिथे आपली ईशा इन्स्टिट्यूट ऑफ इनर सायन्सेस आहे. एक 8 वर्षांचा मुलगा त्याला पाठवलं होतं टेनेसीतल्या त्या छोट्या गावातून एका चांगल्या शाळेत, ईस्ट कोस्टच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये. आणि तो परत आला उन्हाळ्याच्या सुट्टीत. तो नुकतंच वाचायला शिकला होता, म्हणून त्याला दिसेल ते पुस्तक चारायचं होतं. आणि तिथे एक फॅमिली बायबल होतं. सहसा ही फॅमिली बायबल म्हणजे मोठी जाडजूड असतात, जड पुस्तकं. तर तो त्याची पानं चाळत होता. हे करत असताना एक पान जे आत ठेवलं होतं खूप दिवसांपासून, झाडाचं एक सुकलेलं पान पुस्तकातून खाली पडलं. त्यानं त्याकडे पाहिलं आणि ओरडला, आई आई, इकडे ये आणि बघ, मला काय सापडलंय. त्याची आई स्वयंपाकघरात होती. तिनं विचारलं, काय सापडलं माझ्या बाळा? नाही, तू इकडे ये आणि बघ मला काय मिळालंय. ती धावत आली बघायला की काय झालं. मग तिनं विचारलं, हे काय आहे? त्यानं त्या पानाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, मला ॲडमची चड्डी सापडली. त्यामुळे आपल्याला माहीत नाही तुम्ही वाचलेल्या ग्रंथातून तुम्हाला काय मिळालं. तर प्रत्येकाला आपापल्या गोष्टी मिळतात. बघा, जर तुम्ही गाढव असता तर मी तुम्हाला कणा ताठ ठेवायला सांगितलं नसतं. गाढवात काहीच चूक नाही, फक्त वेगळी क्षमता आहे. ते मजबूत असतं, सोशिक असतं आणि दिसायला सुंदरही असतं. पण त्याला हे समजू शकत नाही की त्याच्या कण्यातून काय वाहतंय. त्याचा कणा माझ्यापेक्षा मजबूत आहे. ते जास्त ओझं वाहू शकतं आणि खूप उपयोगी. एका वेळी भारतीय सैन्याने रणगाड्यांचे भाग सुटे केले आणि गाढवाच्या पाठीवर वाहून नेले किंवा खेचराच्या आणि डोंगरावर नेले आणि युद्धातल्या शत्रूंना आश्चर्यचकित केलं. डोंगराच्या माथ्यावर रणगाडे पाहून गाढवांमुळे हे शक्य झालं. तर गाढवं अनेक गोष्टी करू शकतात, पण त्यांच्या कण्यात काय घडतंय हे जाणण्याची संवेदनशीलता त्यांच्यात नसते, कारण ते आडवे असतात. त्यांचं नशीबच आडवं असण्याचं आहे. एका पूर्ण संस्कृतीनं या रात्रीचं गुणगान गायलंय आणि विविध फायद्यांबद्दल सांगितलंय जे माणसाला मिळतात. फक्त जागे रहा, ताठ बसा
खूप फायदे तुमच्या वाट्याला येतील. कोणतीही गोष्ट जी तुम्हाला माहीत नाही, जर तुम्ही गृहीत धरलं की ती अस्तित्वात असूच शकत नाही, जे मला माहीत नाही ते जगात असूच शकत नाही, याचा अर्थ तुम्ही अज्ञानाचा मुकुट घातला आहे. दुर्दैवाने जगात आज हे सत्य आहे. कुणाचाही अनादर न करता मी फक्त जगाच्या रीतीबद्दल बोलतोय. जर तुम्ही 3 पुस्तकं वाचलीत तर तुम्ही शाळेचे शिक्षक होऊ शकता. जर तुम्ही 10 पुस्तकं वाचलीत तर तुम्ही प्रोफेसर होऊ शकता विद्यापीठात. जर तुम्ही फक्त एकच पुस्तक वाचलं तर तुम्ही देवाचे एजंट होऊ शकता. मी या वर्गात मोडत नाही, कारण हे एक शब्दविरहित पुस्तक आहे. पण हे पुस्तक खुद्द निर्मात्यानं लिहिलंय. तुम्ही हे नाकारू शकत नाही. जर तुम्ही ते वाचायला शिकलात तर तुम्हाला जीवनाबद्दल खूप काही समजेल. आणि बाळबोध बुद्धी, आयुष्य असं समजते की जर माझ्याकडे जे आहे ते गमावलं तरच तो तोटा आहे. नाही, जर तुम्ही कमी पडलात प्रयत्न करायला तुमच्यातल्या शक्यता पूर्ण करण्यासाठी तर तो भयंकर तोटा आहे. तुम्ही शोध घेतला नाही मानवी असण्याच्या पूर्ण खोलीचा आणि आयामाचा तर तो तोटा आहे. जर तुम्हाला फक्त एवढंच वाटत असेल की जे तुमच्याकडे आहे ते जाणं म्हणजे तोटा, तर जगण्याची ही दुर्दैवी पद्धत आहे. कारण तुमच्याकडे जे आहे ते अगदीच क्षुल्लक आहे. तर तुम्ही कदाचित ग्रंथ वाचले असतील, पण तुम्हाला उत्क्रांतीच्या समस्या असू शकतात. पण जरी तुम्हाला उत्क्रांतीच्या समस्या असतील, पाठीचा कणा ताठ ठेवण्याच्या, तरी आज मी तुम्हाला सांगतोय, जागे आणि ताठ राहण्याचा प्रयत्न करा. गाढवामध्ये पुष्कळ चांगले गुण असतील, पण आजच्या दिवशी गाढव बनू नका.